नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर पण आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि तो देखील व्हिडिओ अभ्यासा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। विभाग 1 गद्य 6 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न पहिला, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती कर, 6 गुणांसाठी आहे। पहिली कृती त्यांनी दिलेली आहे शिक्षण घेतल्यानंतर। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेलं आहे, शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते, गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो। पहा, ही जी उत्तरे आहेत ती उत्तरातूनच आपण शोधून लिहिलेली आहे। व्हिडिओ थांबवून उत्तरा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, म्हणजे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज लिहिता येतील। अ2 आकृतिबंध पूर्ण करा, 2 गुणांसाठी आहे। शेजार धर्म, धागा जुळल्या असल्यास प्रेम निर्माण होते आणि धागा तुटल्यास वैर निर्माण होते। अ3 स्वमताचा प्रश्न आहे। तुमच्या मताने प्रश्नाला अनुसरून त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। मैत्रीचे नाते निभवायचे हे आपल्यावर आहे, आपले मत स्पष्ट करा, 2 गुणांसाठी आहे। विभाग 2 पद्य 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। प्रश्न दुसरा, पुढील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। त्या ठिकाणी पद्य देण्यात आलेले आहे, ते व्यवस्थित वाचायचे आहे आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। एक खालील चौकट पूर्ण करा, 2 गुणांसाठी आहे। विठ्ठलाच्या पायात घातली आहे अशी गोष्ट, उत्तर शब्दरचनेच्या जुळणीने बेडी। 2 विठ्ठलावर या शब्दाचा मारा केला सोह। अ2 आकलन सत्य विधान ओळखून लिहा। 4 विधानं दिलेली आहेत, त्यातील दुसरे विधान सत्य आहे। जनाईने विठ्ठलाला हृदयात कोंडून ठेवले आहे। अ3 सरळ अर्थ लिहा, 2 गुणांसाठी आहे। धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, या ओळीचा सरळ अर्थ लिहायचा आहे। विभाग 3 स्थूल वाचन 3 गुणांसाठी आहे। व्यंगचित्रे, त्याची वैशिष्ट्ये लिहायची आहे, 3 वैशिष्ट्ये लिहायची आहेत 3 गुणांसाठी। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेले आहे। व्यंगचित्रे हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे। 2 केवळ हसवणे हा हेतू नसतो। 3 आपल्याला काहीतरी सांगू पाहते। विभाग 4 भाषा अभ्यास 5 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न चौथा अ, व्यतिरेक अलंकाराचे एक उदाहरण लिहा व त्याचे वैशिष्ट्ये लिहा, 2 गुणांसाठी आहे। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो। उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। प्रश्न चौथ्यातील ब, खालील शब्दांचे उपसर्ग घटित व प्रत्यय घटित शब्द असे वर्गीकरण करायचे आहे, 2 गुणांसाठी। आणि प्रश्न चौथ्यातील क प्रश्न आहे, अचूक शब्द लिहायचा आहे 1 गुणासाठी। 4 शब्द दिलेले आहे, दुसरा शब्द बरोबर आहे आशीर्वाद आणि दुसऱ्या गटातील दुसरा शब्द बरोबर आहे जुळ। पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।